40 वर्षांच्या संघर्षानंतर मंजूर झालेला रस्ता, पण आजही ग्रामस्थ चिखल, माती आणि धोकादायक अर्धवट कामाच्या छायेत जगत आहेत. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील शिरवली तळाशी ढेबेवाडी या रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थ संतप्त झाले असून आता पुन्हा मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पाहूया सम्राट मराठी लाईव्हचा हा विशेष रिपोर्ट. खालापूर तालुक्यातील शिरवली तळाशी ढेबेवाडी अर्थात बर्गेवाडी SH88 हा रस्ता तब्बल 40 वर्षांच्या संघर्षानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला. ग्रामस्थ, ग्रामपंचायत प्रशासन आणि सरपंच महेश पाटील यांनी या रस्त्यासाठी अनेक वर्ष संघर्ष केला. वन विभागाची मंजुरी मिळवण्यासाठी देखील मोठा लढा उभारावा लागला. रस्त्याचे काम रखडल्याने सरपंच महेश पाटील आणि ग्रामपंचायत प्रशासनाने 3 एप्रिल 2025, 16 एप्रिल 2025 आणि 27 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या मुख्य कार्यकारी अभियंता डॉक्टर सारिका देसाई यांना ईमेलद्वारे निवेदने पाठवून काम पूर्ण करण्याची मागणी केली होती. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही प्रत्यक्षात कामाला वेग मिळाला नाही. सध्या पावसाळा तोंडावर आला असतानाच रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आले आहे. रस्त्यावर मातीचे ढिगारे, अर्धवट मोऱ्या आणि छोटे साकव यामुळे ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 1.5 वर्षापासून रस्ता हा मंजूर आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आणि गेले 1.5 वर्षापासून जेव्हा मंजुरी झाली तेव्हा आनंद वाटलं सगळं बर्गेवाडी ढेबेवाडी गावकऱ्यांना, कारण 40 वर्षानंतर हा रस्ता या ठिकाणी होतोय. त्यासाठी लागणाऱ्या फॉरेस्टच्या परमिशन गावकरी असेल, ग्रामपंचायत किंवा लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून इथल्या परमिशन्स आणल्या गेल्या वन विभागाच्या. त्यानंतर एक आशा होती की लवकरात लवकर रस्ता पूर्ण होईल, कारण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर चांगलं काम होतंय. पण जो आमचा समज होता एक चांगलं काम होतंय ते इथं पाहिल्यानंतर चुकीचं वाटलं की गेले 1.5 वर्षापासून हे काम होतंय पण अजूनपर्यंत काय पूर्ण झालं नाही. आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला, शासनाचा पाठपुरावा केला. मुख्य कार्यकारी अभियंता देसाई मॅडमच्या अलिबाग कार्यालयात आम्ही भेटी दिल्या, त्यांनीही सूचना सदर कॉन्ट्रॅक्टरला केल्या, पण तरीही रस्ता अजूनपर्यंत काय झालेला नाही. आता फार वेळ कमी राहिलाय, पाऊस तोंडावर आहे आणि अशा काळामध्ये हा रस्ता जर झाला नाही तर अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. रस्ता अर्धवट फोडून टाकलेला आहे, त्यामुळे लँडस्लाईड होण्याची भीती आहे. खाली घरं आहेत, वर रस्ता खोदलेला आहे आणि तो अपूर्ण अवस्थेत राहिला तर ही माती घरामध्येही जाऊ शकतो. आम्ही गेल्या नोव्हेंबर 2025 मध्ये आम्ही पत्र शासनास पाठवलं, मुख्य कार्यकारी अभियंता रस्ते विभागास आम्ही पाठवलं की तुमच्याकडून जर होणार नसेल तर आम्हाला कळवा, ग्रामपंचायत त्यांच्या स्तरावर काम करेल आणि हा रस्ता पूर्ण करेल असं पत्र देखील. बर्गेवाडी आणि ढेबेवाडी वस्तीच्या वरच्या भागात टाकण्यात आलेली माती आणि मोठमोठे दगड पावसाळ्यात खचल्यास मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही सरपंच महेश पाटील यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रत्यक्षात काम संत गतीने सुरू ठेवून पुन्हा अर्धवट अवस्थेत सोडण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 1.5 वर्ष प्रशासनाचा अनेक पत्रव्यवहार करून ह्या रस्त्याचा पाठपुरावा आम्ही त्या ठिकाणी केला, परंतु वारंवार ह्या कामास दिरंगाई होते. याच कारणीभूत कोण आहे हे कळायला मार्ग नाही. पण प्रशासन जर जागा होणार नसेल आणि पुढच्या 10 दिवसात आश्वासकपणे या कामाला जर सुरुवात होणार नसेल तर पुढच्या 10 दिवसानंतर पूर्ण ग्रामपंचायत, सरपंच असेल, उपसरपंच असेल, ग्रामपंचायत बॉडी त्या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसेल आणि ह्या अधिकाऱ्यांचं जर ह्या कामावर जर लक्ष नसेल तर त्यांचा निषेध आम्ही या माध्यमातून करणार आहोत. रस्त्याचं आता काम चालू होऊन जवळजवळ 4 महिने झाले. फेब्रुवारीपासून काम चालू आहे. आमचा मुख्य रस्ता शिरोलीपासून जिकडे आतमध्ये आमचे 4-5 गाव आहेत वरती, आणि आमचा रस्ता शिरोलीपासून जे खोदकाम करून त्यांनी ठेवलेलं आहे. जवळजवळ मला वाटतं 2 महिने त्या 2 मोऱ्यांमध्येच गेलेले आहेत त्यांचे. आणि आता पावसाळा तर चालू झालेलाच आता, आणि काल तर पाऊस जो झाला त्याच्यामध्ये पूर्ण अक्षरशः रस्त्याची दशावस्था झालेली आहे. त्याच्यामध्ये आमचे जे लोक खाली ये जा करणारे आहेत, बाईकवरती वगैरे सवारी जे करतात, तर अक्षरशः काल गाडी स्लिप होऊन 5-6 जणांच्या बाईक पडल्या तिकडे. जर आता हे 10 दिवसामध्ये जर नाही झाला रस्ता तर या पावसामध्ये खूप आम्हाला सर्वांना शिरोलीमध्येच तिकडे गाड्या ठेवून पायी यावं लागेल वरती सर्व गावाला लोकांना. आम्हाला म्हणजे या माती जास्त काढून ठेवले, त्याचा त्रास होणार आहे. घरांवर ते काय माती जाऊ शकते, पावसाळी हा त्रास होऊ शकतो आम्हाला. अच्छा. आणि आता पुढे शेती पण आहेत, कारण गावकऱ्यांच्या पुढच्या शेती आहेत, त्यांना पण म्हणजे त्यामध्ये ती माती गेल्यानंतर त्यांना त्रास आहे आमचा, कारण रोड जर अर्धवट राहिला तर शेतीचं पूर्ण नुकसान होणार आहे त्यांचा.
आणि माती पण जरी घरावून जाऊ शकते पुढे. केव्हापासून आहे रस्त्याचं काम? रस्त्याचं काम तर होत होतं 40 वर्षापासून, पण आता ते म्हणजे फोडलंय. कमीत कमी 40 वर्षानंतर रोडचं काम झालंय थोडंफार तरी, पण ते पूर्ण नाही झालं तर त्याचं झालं नसतं तर ते परवडलं असतं. असं आहे, कारण 3-4 महिने झालं की रोडचं होतोय, आज होतोय उद्या होतोय, असं करून आज 4 महिने झाले. आता पाऊस आला, पावसाळ्यात तर इकडे जायचा त्रास आहेच आहे आम्हाला. तो ह्या वर्षी पण बहुतेक तसंच होणार आहे. दरवर्षासारखं म्हणजे 40 वर्षे गेलीत आणि आताची इथनं पुढचं पण ह्या वर्ष पण जाणारच आहे. 40 वर्षांच्या संघर्षानंतर मिळालेला रस्ता पुन्हा रखडल्याने ग्रामस्थांमध्ये संताप वाढत आहे. आता प्रशासन वेळेत जागे होणार की एखाद्या दुर्घटनेनंतरच हालचाल करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट, शिरवली.